मित्रांनो एक गाणं आठवलं बघा कुठलं या तर आम्ही ही उन्हा तानामध्ये ही बैलगाडी शर्यत चालूया तर काय वाटते ही नमस्कार मित्रांनो आज आलोया MIDCच्या मैदानावरती कोरेगाव तर या ठिकाणी कोण आहे बघा बैल आहे कसा आहे पांढरा शुभ्र गटपास झालेला या 8व्या नंबरला गटपास केला आहे त्यानं त्याचं नाव जाणून घेऊया काय या आम्ही दोघंच बसलो इथं नमस्ते नमस्कार म्हटला मान खाली घातली म्हणजे नमस्कार केलाय त्यानं कुठून आलाय सापावून आलोय म्हणून सांगतोय ती MIDC मैदानात आलाय सापवरनं इकडे बघ तर कुणासोबत आलाय सापवरून सापवरून पोरं चालू ग्रुपमध्ये आलाय म्हणतोय तो मित्रांसोबत मित्रांनो जाणून घेऊया मुलाखत नमस्ते काय सांगाल आपण आपल्या लाडक्या बैलाचं नाव वासराचं नाव लखन आहे बर गाव साप तर ह्याची जर इतिहास जाणून घ्यायचा म्हटलं तर काय या वासरानं आजपर्यंत एक पण बिनजोड मार नाही घालला बर 5-7 मैदान झाले त्यातली 3 मैदान वासर गटपास आहे सीमेला बैल पुरली नाही आतापर्यंत कुठल्या मैदानावरती गुलाला इथं काय अंगापूरला बिनजोडायचं सगळं बर पण अजून 3 फेऱ्यात तर नाही गावला पण गटपास केला वासरानं हां सीमेला बैलच पुरत नाही वासरानं बर आज बघू काय होते ह्याचं नाव काय म्हणला लखनराव तर त्याच्यासोबत आज कोण आहे पळायला आज सातार बसलं गाव आहे एक त्या गोडोली बसलं तिथला मास्टर म्हणून आहे मास्टर हां कोण सा ये मास्टर गावात धनगरवाडी काहीतरी नाव धनगरवाडी मास्टर तर मास्टर आणि हा आपला काय नाव सांगितलं लखनराव कसा पहिरा झालता कसा मी परवा दिवशी आम्ही फोन लावलेला दिसणे ती म्हणली ती म्हणजे आमच्या मोठ्या बैला संगच पाहायची त्यामुळे ती म्हणली हानू गाडी म्हणली नाही काय अडचण आम्ही बैल मागितलेला दिसणे कोणी कोणाला तुम्ही मागितले हां आम्ही मागितलेला तुम्ही फोन केलता त्यांना काय केला हानू म्हणलं दिसणे गाडी ती म्हणली नाही काय अडचण हानू म्हणली गाडी बर ती आली सकाळी बैल घेऊन आम्ही बी आलो वसरू काय देवाण घेवाण दे नाही काय नाही काय नाही मन मोकळे पण हो मन मोकळा ह्याच्या अगोदर कवा ह्याच्या आधी बी नाही पळाली का ह्याच्या आधी नाही पळाली एकदा फर्स्ट टाइम पहिल्यांदाच पळती गाडी तर गाडी कशी पळाली या चांगली पळाली गाडी 8व्या गटात पळली बर गटपात झाला या हो काय आनंद व्यक्त होतोय का नाही आता बघू सीमेला तरी बघू किती गाड्यामध्ये ही गटपात झाली 8 गाड्या होत्या 8 गाड्यामध्ये आता गटपात झाला या तर लखनराव कोणा सोबत पळलाय आत्तापर्यंत फक्त विकास ड्रायव्हर आपशिंगे त्यांच्या बलम्या संघ गटपास केलेला परंतु घरच्या बैला संघ बी पळाला शंभू संघ तेव्हा बी गटपास केलेला तिने आज मास्टर संघ गटपास केला घरच्या बैला संघ बिनजोडायचे बाकी सगळ्या तर इथनं पुढं जर पळायचं म्हणलं आणखीन तर कुठल्या मोठ्या बैलांसोबत पळायचं असं वाटतंय तुम्हाला बघूया आज काय होते बघू तर हाय घरची गाडी हाणायची किती बैल आहे ती अजून आपल्याकडे 3 आहे ती कुठली शंभू रतन आणि ह्यो लखन बारका बर
काय वाटतं एवढं ही सगळं मित्रांनो ऊन ताण आहे, उन्हा ताणामध्ये ही बैलगाडी शर्यत चालू या, तर काय वाटते ही नाद कसा आहे उन्हा ताणात? नाद म्हणजे ते आहे आम्हाला पहिल्यापासून बंदीपासून बैल आहे ते, त्यामुळे बर आहे ती घरची जायची, घरच्याच गायची. हां पण ऊन लागतं या हो ऊन उन्हा लागतं. ताणात. घरात जर आपल्याला एका ठिकाणी थांबायचे म्हणले तर नको वाटते, हो काय हो. सावलीला जावं वाटतं, आणि इथं उन्हात इथं ऊन लागलेलं कळत नाही. एखादं काम सांगितलं असतं घरनं होय मित्रांनो, खरं सांगायचं काम जर सांगितलं असतं घरनं, बाबा पिठाचा डबा घेऊन ये, काय आमकी बाजार घेऊन ये, तर नक्की गेला असता का? नसतो गेलं. हा नसतो गेलं का? ऊन लागते मग. भलं 4 वाजता जावा की हा, 4 पण इथं उन्हात आता थांबलाय बसलाय किंवा काय ह्याच्या मागचं कारण काय आहे? काय आपलं पळते म्हणून ठेवायचं. नाही पळतेत म्हणून ठीक आहे की, पण उन्हात हा नाद लागलाय किंवा करताय काय का म्हणून? काय आपल्याला पहिल्यापासून छंद म्हणलं तर घरचीच बैल आहे ती सगळी, एकच आसपास तर एक पण नाही, घरचीच बैल पाहिजे ती बंदीपासून. मित्रांनो नाद आहे, छंद या, आवड या, बरोबर. हां म्हणून या ठिकाणी एवढं उन्हातानात येण्याचं किंवा हे सगळं योग या ठिकाणी येतो या. कसा स्वभाव आहे त्याचा आता? स्वभाव शांत आहे, पण असा घरी असलं की मारतो बिरतो सगळ्याच. मार तू? हो. अहो इथं एवढा शांत आहे का? हो का शांत आहे, बसलाय आता बसू द्या त्याला, सेमीला पळायचं या. काय इथं बघा 8 नंबर केलाय त्याने, गटमध्ये पहिला आला या. उठू नको समजतंय तुला, हां उठू पळायचंय तुला, थांब. तर काय सांगाल त्याचं खुराक काय खाद्य कुठं जाणार? काय आपलं साधंच आहे, आपली शेंगोळी 2 नंबरची पेंट. हा 2 नंबर पेंट. 2 नंबर पेंट. हो. अजून नाही काय ते 2 नंबर पेंट म्हणजे नक्की काय असतं? रेसलचं होतं चालू आहे. हा. रेसलचं तेवढंच आहे त्याला, आणि का आपली मकाजून. हा. मित्रांनो ही मुलाखत कोण घेते माहिती आहे का? स्वतः विकास नाळे, आणि ही विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती मुलाखत होती या. इथं बसूनही ना गाणं एक आठवले. कुठलं गाणं असेल? कुठलं गाणं असेल थोडक्यात? आपण दोघंच आहे इथं. मित्रांनो एक गाणं आठवलं बघा, कुठलं या, तर आम्ही इथं दोघंच आहे, आणि ही संपूर्ण मुलाखत या सेल्फी स्टिकनं घेण्यात येते आहे का. सेल्फी दांडी दिसत असेल तुम्हाला इथं, आणि मला दांडीमध्ये मोबाईल धरायला सुद्धा माणूस नाही, व्यक्ती नाही. काय तर कुठलं गाणं आठवलं असेल माहिती आहे काय? तुम्हाला काय विचार आलाय डोक्यात बघा? कुठला विचार आला असेल गाण्याचा, काय सांगू शकताय का? नाही तर व्यक्त होतो. कोणी मोबाईल धराय नाही व, आमचं कोणी मुलाखत घ्यायला नाही व, आमची मुलाखत कशी होती हे बघावं. कोणी साथीला येईना हो, कोणी माझी मुलाखत घ्यायना हो, कोणी मुलाखत घ्यायला देईना हो, मला आठवणीत राहायला ठेवाना हो. मित्रांनो दोघंच होतो, काहीतरी आठवलं, जमलं नाही जमलं लाईक शेअर सबस्क्राईब करा. हेच मुलाखत संपली असं जाहीर करतो.
आवडलं तरच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बघत राहा. धन्यवाद.